माढा मतदारसंघात अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे अजितदादांची साथ सोडणार अशी माहिती समोर येते। बबनदादा शिंदे राष्ट्रवादी एसपीच्या वाटेवर आहेत, तर बबनदादांकडून पवारांकडे मुलांसाठी उमेदवारीची मागणी केल्याचं कळत आहे। उमेदवारी न मिळाल्यास थेट अपक्ष लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता बबनदादा शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे। मात्र काहीही असो, अजित पवारांना हा मोठा धक्का बसणार असं दिसतंय। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे अजितदादांची साथ सोडणार अशी माहिती समोर येते, तर बबनदादा शिंदे राष्ट्रवादी एसपीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते। बबनदादांकडून पवारांकडे मुलांसाठी उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे। जर शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तर त्यांनी अपक्ष लढण्याची ही तयारी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये असेल किंवा अपक्ष असेल, पण ते अजित पवारांची साथ सोडणार हे मात्र ठरल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता विधानसभेच्या आधी माढ्यातून अजित पवारांना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची विनंती होती की दादा, तुम्ही 38 वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे, ह्या 2 वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे, तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो। तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही, साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो। तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडे? पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।